नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामध्ये वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. या सूत्रांचा अर्थ लावतोय. हा अर्थ लावण्यासाठी आपण वेगवेगळी रंजक उदाहरणं देखील बघतोय. आज आपल्याला विभूतिपादातलं सूत्र नंबर 34 बघायचं आहे. हृदय, चित्त, संवेद. या सूत्रातील एक एक शब्दाचा अर्थ आता आपण समजून घेऊ. हृदय, हृदय म्हणजेच काय? तर या हृदयावरती किंवा हृदयाजवळ जे अनाहत चक्र असतं, त्या चक्रावरती जर योगी साधकाने संयम साधला तर चित्त संवित, म्हणजे त्याचं जे चित्त आहे, त्याचं जे मन आहे, त्याची बुद्धी, त्याचे संस्कार जे आहेत, त्या संपूर्ण त्या संस्कारांचे ज्ञान योगी साधकाला प्राप्त होणार, त्याची जाणीव या योगी साधकाला होणार. बघा, आपण असं देखील म्हणू शकतो, एखाद्या योगी साधकाने जर त्याच्या हृदयावरती जर तेथील अनाहत चक्रावरती संयम साधला तर त्याला एकंदरीतच स्वतःच्या मनात नक्की काय चाललंय, कुठल्या भावना तिथे सुप्त अवस्थेत आहेत, किंवा समोरच्यांच्या इतरांच्या मनात नक्की काय चालू आहे, तो नक्की काय विचार करतोय, त्याच्या भावना नक्की कशा प्रफुल्लित होत्या, या सर्व गोष्टींबद्दलचे ज्ञान त्या योगी साधकाला प्राप्त होऊ शकतं. आपण जर भारतीय योगशास्त्र बघितलं तर त्या योगशास्त्रानुसार जे विचार असतात त्यांची उत्पत्ती मेंदूमध्ये होत असते, मात्र भावनांचे जे सर्व जाळे त्याची उत्पत्ती मात्र हृदयात होत असते. म्हणजे आपण असं देखील म्हणू शकतो की हृदय हे भावनाचे मुख्य केंद्र आहे. मग या हृदयावरती संयम साधल्यावर नक्की काय काय होतं त्याकडे एकदा लक्ष द्या. आपलं स्वतःचं मन नक्की कसं काम करतं, त्याच्यामध्ये भावना कशा जागृत होतात, मनात नक्की कोणते कोणते सुप्त अवस्थेत संस्कार दडले आहेत का. म्हणजे सुप्त अवस्था याबाबत आपण जर विचार करायचा म्हणला तर एखाद्या व्यक्तीविषयी सुप्त अवस्था म्हणजे आपल्या मनात राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, अशा भावना काही आहेत का, किंवा समोरच्याच्या मनातलं देखील आपल्याला जाणू शकतो, ज्याला आपण माइंड रिडिंग किंवा टेलिपॅथी असं देखील म्हणतो. एखादं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपण जेव्हा थिएटरमध्ये चित्रपट बघायला जातो तेव्हा समोर जे आपल्याला दृश्य दिसत असतात ते दृश्य हे मेंदूशी साधर्म्य साधतात. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळी दृश्य दिसतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात, पण त्यांचं जे मूळ आहे ते मागे जो प्रोजेक्टर लावलेला असतो त्या प्रोजेक्टर मधून बाहेर येत असतात. त्या प्रोजेक्टर मधून ज्या बाहेर येत असतात त्या काहीच्या हृदयाशी संबंधित. आज आपण विभूतिपादामधलं सूत्र नंबर 34 बघितलं. अशी अनेक सूत्र अजूनही आपल्याला बघणं बाकी आहे, मात्र ही सूत्र मी तयार केल्यावरती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आवडला असेलच लाईक करायचा आहे, तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.